मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे युवा वर्ग जे आहेत जे व्यवसायासाठी एक संधी शोधत आहेत तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवून घेत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की सर्व व्यवसायामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. जर पाणी जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर कुठलाही व्यवसाय हा आपला ला चांगली पाठबळ मिळतं. आणि शेती हा असा व्यवसाय आहे किंवा कुठल्याही जनावरांचा जोडधंदे आहेत त्यांना पाण्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे पाण्याशिवाय आपण म्हणजे पाणी हे जीवन आहे. सर्व आपल्या जीवनातल्या माणसाच्या लाईफमध्ये सुद्धा आपल्याला पाण्याला खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो, हे पहा, हे आहे शेततळ आणि शेततळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व गोष्टी या खूप महत्त्वाचं असते. पाणी साठवून ठेवणं आहे आणि पाणी साठवून ठेवणं म्हणजे हा शेततळ आहे. आणि आपलं जर शेळीपालन असेल तर आपल्याला पाण्याचा खूप प्रश्न गंभीर निर्माण होतो. बऱ्याच वेळा शेळीपालन काही ड्राय भागात असतात, जसं की सोलापूर, जत, त्याच्यानंतर जो ड्राय भाग आहे म्हणजे बीड, उस्मानाबाद, मराठवाडा किंवा जो आपल्या प्रदेश आपला जो उष्णकटिबंधात येतो आहे तर त्या कटिबंधामध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर असतो. आणि अशा वेळी मग पाणी काय आपल्याला मुबलक उपलब्ध होत नाही. तर त्याची साठवणूक करणं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला शेळीपालनामध्ये आपल्याला खूप पाण्याला महत्त्व आहे आणि अतिशय हे उत्कृष्टप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि पाहतात की हे साठवणूक टँक आहे, शेततळ आहे, हा जिओ मेम्ब्रेन पेपर आहे आणि साधारणतः ह्याची खोली साधारणतः 1-2 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थापन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्टपणे मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि शेळीपालनामध्ये आपला जर शेड असेल तर शेडला अनुसरून साईडला असं शेततळ पाहिजे जेणेकरून आपल्याला गोठ्यामध्ये शेळ्यांचं पाणी, त्याच्यानंतर गोठ्याचं निर्जंतुकीकरण, गोठ्याचं स्वच्छता, त्याच्यानंतर शेतीसाठी आपल्या चारा व्यवस्थापनामध्ये पाणी, सर्व गोष्टीमध्ये पाणी लागतं. असं कुठलंही ठिकाण नाही की जिथं पाण्याचा हे होत नाही. बघा, हे तुम्हाला दिसत आहेत, हे डिझेल इंजिन आहे आणि डिझेल इंजिनवर त्यांनी पाणी हे केलं आहे, इनपुट घेतलेलं आहे आणि पास केलेलं आहे आउटपुटला. आणि हे जे आहे हे इनपुट आहे, हे जे आहे ते इनपुट आहे म्हणजे येणारं पाणी आणि जाणारं पाणी, इनपुट आणि आउटपुट अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे शेततळ केलेलं आहे. पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे पाणी साठवण्याचं क्षेत्र आणि कुठल्याही व्यवसायामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. पाण्याशिवाय, पाणी म्हणजे जीवन आहे, लक्षात घ्या. पाण्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट करणं मुश्किल आहे. तर पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये पाणी साठवणं आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्या व्यवसायाला वापर करणं हे जर व्यवस्थित जमलं तर आपला व्यवसाय सक्सेस होतो 100%. बऱ्याच वेळा काय होतात, बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की पाणी नसल्यामुळं आम्ही शेती करत नाही किंवा पाणी नसल्यामुळं आम्हाला व्यवसाय करता येत नाही. तर मित्रांनो, हा एक चांगला पर्याय आहे शेततळ. आपल्याकडे पाण्याचं इनपुट जे आहे, मग विहिरीपासून येऊ दे, बोरपासून येऊ देईल किंवा जो काही इनपुटचा स्रोत आहे निसर्गानं दिलेला आहे, नदीमार्फत असू देईल किंवा निसर्गामार्फत येणारा जो इनपुट आहे म्हणजे पाणी, आणि त्याची साठवणूक करणे आणि नंतर आपल्याला लागणारं पाणी हे आउटपुट, मग ते पंपामार्फत किंवा डिझेलच्या पंपामार्फत किंवा इलेक्ट्रिकलची मोटरमार्फत किंवा जे काही आपल्याला उपसा करण्याची यंत्र आहेत त्यामार्फत पाणी उपसा करता येतो. तर अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे, पाण्याची साठवणूक चांगल्या प्रकारे केली पाहिजे. आणि हे शेतीसाठी, कुठल्या व्यवसायासाठी किंवा आपल्याला जनावरांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या आपल्या उपलब्धतेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण मासेपालनसुद्धा करू शकतो, वेगवेगळे ह्याचा वापरसुद्धा आपण करू शकतो. इथं आपण इंटिग्रेटेड फार्मिंगसुद्धा करू शकतो. ह्याच्यावर एक माछा टाकून वर आपण शेळीपालन आणि खाली मत्स्यपालन, काही वेळेला मत्स्यपालन, नंतर कुक्कुटपालन आणि त्याच्यावर शेळीपालन असं इंटिग्रेटेड फार्मिंग पण करू शकतो. तर हे आपलं स्किल आहे, मॅनेजमेंट आहे. आपण कशा पद्धतीनं आधुनिकतेची कास धरून आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. तर मित्रांनो, पहा, अतिशय म्हणजे जलक्रांती म्हणता येईल
अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्यांनी शेततळ केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या शेळी व्यवस्थापनामध्ये हा एक भाग आहे. शेळ्यांचं लागणारं आपल्याला पाणी जे आहे म्हणजे आपल्याला शेडमध्ये लागणारे जे पाणी आहे म्हणजे त्यांना शेळ्यांना पिण्याचं पाणी, शेळ्यांची आंघोळ घालणं किंवा शेळ्यांचं निर्जंतुकीकरण करणं किंवा शेळ्यांची डिलिव्हरी करणं किंवा करडांचं व्यवस्थापन किंवा गोठा धुवून काढणं, शेळ्यांचं फार्म धुवून काढणं. परत आपल्याला चारा व्यवस्थापन आपण केलं असेल त्याला मग काही पाण्याला रोज ड्रिपनं देणं किंवा पाईपनं घालणं किंवा त्यांना पाणी देणं, हे सर्व गोष्टी हे पाणी आहे. तर पाण्याशिवाय काय नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही साठवणूक करा, शेततळं बांधा, एक 10 बाय आपली जी जागा आहे थोडं क्षेत्र घ्या पण साठवणूक करा. पाण्याशिवाय पाण्याला खूप महत्त्व आहे. तर अशा पद्धतीनं मला एक असं वाटलं की थोडा हा एक वेगळा विषय घेऊन येऊया आणि मार्गदर्शन करूया की पाण्याचं व्यवस्थापन हा एक चांगला पर्याय आहे आणि इंटिग्रेटेड फार्मिंग पण ह्याच्यावर करता येतं, आधुनिकतेची कास धरता येईल. तर मित्रांनो ही छोटीशी माहिती आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या गोठ्याच्या शेजारी असं एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करा आणि त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे हे व्यवस्थापन आहे. मित्रांनो माहिती आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.